हाकेतांड्याची जी शाळा आहे ती नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम करत असते आणि यावेळेस माझी वसुंधरा सप्ताह जो सुरू आहे यामध्ये देखील हाकेतांडा जी शाळा आहे ही एकदम चांगला उपक्रम घेतलेला आहे। हा उपक्रम म्हणजे सीड बॉल्स, ड्रोनच्या साहाय्याने असे सीड बॉल्स तयार करून त्याची फवारणी ही जमिनीवर केली जाते आणि त्यामधनंही बऱ्या प्रकारे अशी जंगल तयार केलेली आहेत। पण आता जे 5000 पर्यंत त्यांनी उद्दिष्ट घेतलेलं आहे तर त्यातले प्रत्येक ग्रामपंचायतीला यांनी हाकेतांड्याने जे तयार केलेले सीड बॉल्स आहेत हे आपण प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवून त्यांनी जो नाविन्यपूर्ण उपक्रम ह्या तालुक्याला करून दिलेला आहे आणि यातनं तालुका हरित करण्याचा जो प्रयत्न आहे यासाठी मी सावळकर सर आणि जाकीर सर दोघांनाही शुभेच्छा देतो। आणि आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडा तालुका रेणापूर या ठिकाणी भेट देण्याचा योग आला। या शाळेने जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल ते 1 मेच्या दरम्यान जे विविध उपक्रम राबवण्याबाबत शिक्षण विभागाच्या मार्फत जे पत्र काढण्यात आलेले होते त्या अनुषंगाने छोटासा 40चा पट असणाऱ्या या शाळेने शाळेतील सर्व पालक, शिक्षक, गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या मदतीने 22 एप्रिल रोजी हा छानसा उपक्रम घेतलेला आहे। जवळपास त्या दिवशी 1500 सीडबॉल तयार करण्यात आलेले आहे। एकंदरीत त्यांचं 5000 सीडबॉल तयार करण्याचा उद्दिष्ट असून हे सीडबॉल जे आहेत याच्यामधून निघणारे जे याच्यातून जे रोपं होतील किंवा हे सीडबॉल ज्या ठिकाणी डोंगराचा भाग असेल, पाणद असेल किंवा जिथं कुठं स्कोप असेल त्या ठिकाणी हे सीडबॉल टाकले जाणार आहेत आणि शाळांमध्ये सुद्धा 40 विद्यार्थी 40 झाड या पद्धतीनं त्यांचं संगोपन केलं जाणार आहे। खरोखरच आनंद वाटला की एक ब्रीद जे आहे पर्यावरण वाचवा आणि वसुंधरा जगवा हे उद्दिष्ट घेऊन ही शाळा हा उपक्रम राबवून छानसं काम करत आहे। खूप आनंद वाटला। त्यासाठी हाकेतांडाचे मुख्याध्यापक सावळकर सर, त्यांचे सहकारी, सर्व विद्यार्थी, पालक, SMC यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते। अशाच पद्धतीचे उपक्रम सर्व शाळांमधून राबवण्यात यावे यासाठी शिक्षणाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करते। धन्यवाद। ते सिर ते ताज देखण नूं करे ते तीर देखण नूं